येत्या 24 जुलै रोजी शिरपूर फस्टचा हा तिसरा वर्धापन दिवस आहे। मागच्या 3 वर्षाआधी कुठेतरी मित्रमंडळी बसलेलो असताना एक विचार केला आणि त्या विचाराला आज 3 वर्ष पूर्ण झाले। तुम्हाला निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा न्याय मिळवून दिला। त्याच्या आधीचे आमचे 3 वर्ष विद्यार्थी दशेतले असे 6 वर्ष आज या चळवळीत सगळ्या याच्यात पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, यामध्ये लढत असताना आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की काय काम केले तो आलेखा आपल्यापर्यंत आहे। अनेक वेळा लढत असताना शेतकऱ्यांचं आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये थेट फक्त इथेच नाही तर इथून धुळ्यापासून तर थेट मुंबईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत या शिरपूर तालुक्याच्या अतिवृष्टीचा लढा तिथपर्यंत पोहोचवला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला। या सगळं लढत असताना माझ्या बरोबर अनेक तर शेतकरी सुद्धा नव्हते। आम्ही जे मुंबईला गेलो ते सहकारी अर्ध्यांकरिता 7-12 नव्हता तरी लढलो। टोलचा विषय असेल, वर्षभर आंदोलनं चालवली, मुंबईचं मंत्रालय दिल्लीपर्यंत तो विषय पोहोचवला। परंतु त्यामध्ये जर का बघितलं तर अर्ध्यांकरिता 4 व्हीलर गाडी सुद्धा नव्हत्या। तर मग हा लढा नेमका कोणासाठी? हा लढा तुमच्यासाठी होता। आणि आजही लढत असताना तहसील कार्यालयाचा विषय, पंचायत समिती कार्यालयाचा विषय, शासकीय कार्यालयाचा विषय, शेतकऱ्याच्या शेतात साधं बियाणं जरी खराब निघालं तरी आम्ही त्याच्यावरती आवाज उठवतो। का आवाज उठवतो? आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, आम्हाला बोलता येतं म्हणून आम्ही आवाज उठवतो। आणि आज आपल्या समोर येण्याचं कारण तेच आहे की आज 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा या व्यवस्थेकडून आमच्यावरती काय अतिक्रमण होत आहेत, काय आम्हाला त्रास दिला जातो हे आपल्या सर्व श्रुत आहे। की अनेक वेळा माझ्या बरोबरच्या सहकार्याने कुठेतरी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, कुठेतरी प्रयत्न देखील होतो, कुठेतरी फसवायचा, कुठेतरी अटकवायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय। आणि मी आजही सांगतो की माझ्या बरोबरचे आमचे सहकारी, मी कधी ना कधी आमच्यावरती खोटा गुन्हा कुठेतरी दाखल होईल, कुठेतरी फसवायचा प्रयत्न होईल, बदनामीचा प्रयत्न होईल, हे आज ना उद्या होणारच आहे। परंतु एवढं सगळं असताना जर का आम्ही ही लढाई लढतोय तर माय बाप हो, ही लढाई तुमच्यासाठी लढतोय। ही लढाई का आमच्यासाठी खाजगी कोणाची आहे असं मुळीच नाही। आज आम्ही उच्च शिक्षित आहोत, विचार केला तर नोकरी पाणी धंदा पाणी करून घरी व्यवस्थित बसू, परंतु नाही, लढता येतं म्हणून लढतो। आणि लढतो म्हणजे काय, आम्हाला परमात्मा खाली आला आणि पत्र लिहून गेला तुम्ही उठा आणि लढा असं मुळीच नाही। आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, इथे लढणं आम्हाला इथला मातीचा स्वाभिमान वाटतो, इथे जगणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणून आम्ही लढतो। आणि आज जर का तुम्ही हे लढणारे पोरं गमावले, हे लढणारे लोक गमावले तर येत्या काळात तुमच्यासाठी लढणारं कुणी राहणार नाही। आणि असंही म्हणत नाही आम्ही संपलो तरी चालेल, आमची शिरपूर फस्ट संपली तरी चालेल, परंतु तुमच्यासाठी आवाज बनून लढणारा हा कायम जिवंत असला पाहिजे। कारण की आजही कुठल्या तरी खेड्यापाड्यात जिल्हा परिषद शाळेच्या छतामधून पाणी घरतांची व्यथा आम्हाला माहिती आहे, शेतकऱ्याच्या शेतातली व्यथा माहिती आहे, लाडक्या बहिणीची व्यथा माहिती आहे, माय माऊलीची व्यथा माहिती आहे। अरे या व्यथा माहिती आहेत म्हणूनच लढतो। आणि तुम्ही आम्हाला हातबल करणार नाही त्याची तर अपेक्षा आहेच। मी माझ्या बरोबरचे सगळे अनेक लोक म्हणतात अरे काय करण्या बाकी उखल खावाना धंदा करतस, काय तुम्हाला कुठं कोणी येऊ नाही, काही हो नाही, रिकामा धंदा करू नका, घर पाणी दे का, असे अनेक लोक म्हणतात। हे सगळं बघून, हे सगळं ऐकून सुद्धा उद्याला तुमच्यासाठी सकाळी पुन्हा लढण्याची ताकद जर का हे सगळे सहकारी करत असतील, अनेक लोक असंही म्हणतात हे येडे आहेत, हे पागल आहेत। अरे येडे आहोत, पागल आहोत म्हणूनच लढतोय। शाने असतो ना केव्हाचा धंदा पाणी करून कुठेतरी पैसा कमवून चांगल्या ऐशो आरामची जिंदगी जगलो असतो, परंतु ही लढाई तुमच्यासाठी उभी केली। आणि सगळे नंगे पोरं आहेत आणि कोणाकडे काही मोठ्या घरातले पोरं आहेत का आमच्या बाप जाद्याच्या 5-50 एकराचा सातबार आहे का आमचा बाप जादा कुठं राजकारणात आहे असं मुळीच नाही, पण तुमच्या व्यथा करतात म्हणून लढतो। आणि आमचं तोंड दाबण्यासाठी जर का हे कुठं अटकवणं, खोटा गुन्हा दाखल करणं, काहीतरी आमच्यावरती आक्रमण करणं जर का या माध्यमातून प्रश्न सुटत असतील तर आम्हीच आमची लढाई थांबून घ्यायला तयार आहोत। पण फक्त आमचा आवाज बंद व्हावा यासाठी जर का हे आमच्यावरती वार केले जात असतील तर याला कदापि आम्ही बळी पडणार नाही। का बळी पडणार नाही? कारण की आमचं रक्त शुद्ध आहे, ते प्रामाणिक आहे। या लढ्यामध्ये, या चळवळीत आम्ही कोणाचा विरोध करतो का कोणाचं समर्थन करतो असं मुळीच नाही। चुकी अन्याय तिथं आम्ही उभी राहण्याची ताकद करतो आणि करणारच। अनेक वेळा आपण नकारात्मक गोष्टी आमच्यापर्यंत येतात, कुठे कमेंट्स येतात, कुठे सल्ले येतात, पण आम्ही आपला कुठेही काही नकारात्मक घेत नाही। आपण केलेली प्रत्येक कमेंट, आपण दिलेला प्रत्येक सल्ला हा आम्ही सकारात्मक घेतो आणि नक्की त्याच्यावरती विचार करून काम करतो। कारण का, शाबासकीवर जर का टाळे वाजवणारे तुम्ही आहात तर आम्ही चुकल्यावर कान धरण्याचाही अधिकार तुम्हाला आम्ही दिलेला आहे। आणि म्हणून आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहात आणि हा लढा आपल्या सर्वांचा आहे। म्हणून हा लढा जगवणं तुमचं काम आहे। माय बाप हो, जर का हा लढा आता वाढला नाही, इथं जर का थांबला, आम्ही काही कोणीतरी बोललं म्हणून रुसून गेलो का, फुगून गेलो का, राग आला का, द्वेष आला, यासाठी हा लढा उभा केलेला नाही। हा लढा लढण्यासाठीच उभा केलाय। माझ्या खाजगी प्रसिद्धीपेक्षा, या शिरपूर फस्टच्या प्रसिद्धीपेक्षा हा लढा कैक पटीने मोठा आहे आणि हा लढा मोठा करून दाखवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे। वचक निर्माण करायचंय, सामान्य जनतेचा आवाज बनवून आपल्याला लढायचं आहे आणि लढण्यासाठीच हा लढा उभा केलेला आहे। याच भावनेतून, याच प्रेरणेतून हा लढा उभा केलेला आहे। तरी मला आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की 3 वर्षापासून लढाई केलेली लढा तुमचा जसा आशीर्वाद आहे आजपर्यंत, यापेक्षा दुपटीने तुम्ही आमच्या बरोबर उभे राहाल। कारण तुम्ही साथ द्याल तरच आम्ही लढणारे तयार होऊ, नाही तर उद्याला हे सगळे आम्ही हातबल होऊन थांबून जाऊ, उद्याला कोणी विचार करणार नाही।
म्हणून कुठेतरी गावात चौकात बसून इथं अन्याय होतोय, काय अन्याय वय राहणार रे, कोणी बोलणार नाही, आई वय राहणार रे, कोण बोलणार नाही. चौकात बसून फक्त बोलावं लागत नाही, मैदानात उतरून लढाई लढावी लागते. आणि लढणारे आता तयार झाले, तुम्हाला फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. कारण का, हे सांगणारा कोणी पांढरे कपडे घातलेला पुढारी बोलत नाहीये, कोणी मोठा उद्योगपतीचा पोरगा बोलत नाहीये. हे सांगणारा तुमचा सर्वसामान्य नातू, तुमचा मुलगा, या सर्व लढणाऱ्यांच्या वतीने बोलतोय. म्हणून तुम्हाला मला साथ द्यावी लागेल, आमच्या बरोबर उभं राहावं लागेल आणि हा लढा निरंतर चालू ठेवून आपल्याला न्याय मिळवून घ्यावा लागेल. एवढीच आशा आपल्याकडून व्यक्त करतो. पुन्हा लढाईसाठी सज्ज राहू.